the cell divisions. So what is the significance of cell division? Cell division का होतं? What is the significance? So growth of our body takes place due to mitosis. जसं की एक स्मॉल बेबी आहे ते ग्रो होऊन एक पर्सन मध्ये डेव्हलप होतं. सो दॅट द ग्रोथ ऑफ द बॉडी ऑकर्स ड्यू टू आपण म्हणू शकतो growth of the body occurs due to cell division, mitosis. In the same way, meiosis is necessary for the आपण म्हणू शकतो की प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स है ना, रिप्रोडक्टिव्ह सेल्सच्या प्रोडक्शनसाठी मिओसिस नेसेसरी आहे. अँड दॅट इज द सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस अँड मिओसिस. अनदर सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस जे की इंजुरी झाल्यानंतर रिकवर होते. सो द रिकव्हरी ऑफ इंजुरी इज ऑल्सो ड्यू टू ऑकर्स ड्यू टू मायटोसिस. जसं की नवीन सेल्स तयार होतात, आपण म्हणतो खपली येते त्याच्यावरती आणि नवीन सेल्स तयार होतात. सो दॅट इज ऑल्सो ड्यू टू मायटोसिस. नवीन सेल्स तयार होऊन ती इंजुरी जी आहे रिकवर होण्याचं जे काम आहे दॅट ऑकर्स ड्यू टू मायटोसिस. म्हणजे मायटोसिसचं ग्रोथ होईल, इंजुर्ड पार्ट ऑफ द बॉडी विल बी रिकवर्ड, आणि these are the two significance of mitosis. So meiosis आपण बघितले ओनली इट इज एकच आहे त्याचं सिग्निफिकन्स फॉर द फॉर्मेशन ऑफ रिप्रोडक्टिव्ह सेल्स ऑर गॅमेट सेल्स. तर आपण फर्स्ट आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय मायटोसिस. सी मायटोसिस ऑकर्स इन द सोमॅटिक सेल्स ऑफ द बॉडी. म्हणजे बॉडी सेल्स मध्ये मायटोसिस होतं आणि ते जे आहे इट ऑकर्स ड्यू टू अँड इट फॉर्म्स टू डॉटर सेल्स, two diploid daughter cells which are identical, similar to the parent cells. That is called as mitosis. Again म्हणजे आपण डिफरन्स घ्यायचा जर झाला तर मायटोसिस मध्ये दोन सेल्स तयार होतात ज्या की डिप्लॉइड सेल्स आहेत. सो टू डॉटर सेल्स आर फॉर्म्ड इन मायटोसिस अँड दे आर डिप्लॉइड इन नेचर. इन केस ऑफ मिओसिस 4 डॉटर सेल्स आर फॉर्म्ड अँड दे आर हॅप्लॉइड सेल्स. सो मायटोसिस ऑकर्स इन सोमॅटिक सेल्स, मिओसिस ऑकर्स इन रिप्रोडक्टिव्ह सेल्स. Mitosis means again is called as equational division because the diploid chromosome number of the cell is maintained as it is in the parent cell. म्हणजे जो डिप्लॉइड नंबर आहे 2n जो की पॅरेंट सेलचा होता 2n म्हणजे काय, आपला जर समजा ह्युमन बिंग्स मध्ये 46 हा 2n नंबर आहे आणि तो क्रोमोझोम नंबर डिप्लॉइड आपला 46 आहे आणि त्याचा हाफ केला आपण तर त्याचा n सेट किती येतो, हॅप्लॉइड सेट त्याचा 23 येईल. तर जर ग्रोथ व्हायची असेल म्हणजे सोमॅटिक सेल्समध्ये, बॉडी सेल्समध्ये जे काही सेल्स तयार होतात त्या कशा असतात, डिप्लॉइड असतात, 2n असतात. सो 2n डिप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड इन केस ऑफ मायटोसिस आणि त्या सिमिलर असतील ह्याच्यासाठी पॅरेंट सेल्सशी. आता मिओसिसमध्ये आपण म्हणलं की आता ह्याला आपण इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो कारण बिकॉज द 2n नंबर इज मेंटेन ॲज इट इज इन द सेल. ऑफस्प्रिंग सेलमध्ये डॉटर सेल्समध्ये तो नंबर ॲज इट इज मेंटेन होतो. बट इन केस ऑफ मिओसिस काय होतं, इट इज कॉल्ड ॲज रिडक्शनल डिव्हिजन बिकॉज द क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस टू हाफ. म्हणजे जर 2n असेल तर त्या 4 सेल्समध्ये n सेट ऑफ क्रोमोझोम जातात म्हणजेच तो हाफला रिड्यूस होईल. सो इट इज रिड्यूस टू हाफ अँड देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज रिडक्शनल डिव्हिजन. हा एक डिफरन्स आपण घेऊ शकतो. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन मायटोसिस अँड मिओसिस. एकतर सेल्सचा नंबर आहे तो डिफरंट आहे, डिप्लॉइड हॅप्लॉइड तो एक डिफरन्स आहे. त्याला इक्वेशनल डिव्हिजन म्हणतात मायटोसिसला आणि मिओसिसला रिडक्शनल डिव्हिजन. सो हे आहे आपलं डिफरन्स. तर आपण फर्स्ट आपण घेणार आहे मायटोसिस. मायटोसिस आपण म्हणलं तसं इट ऑकर्स इन द सोमॅटिक सेल्स ऑफ द बॉडी. इट इज कॉल्ड ॲज इक्वेशनल डिव्हिजन अँड देअर आर 2 स्टेजेस ऑफ मायटोसिस. कोणत्या 2 स्टेजेस आहेत, कॅरिओकायनेसिस आणि दुसरी आहे सायटोकायनेसिस. सो कॅरियॉन मीन्स न्यूक्लियस, कॅरियॉनचं मिनिंग काय होतं, न्यूक्लियस, आणि कायनेसिस मीन्स डिव्हिजन. मग सेल डिवाइड होताना पहिल्यांदा न्यूक्लियस डिवाइड होतो, दॅट इज कॉल्ड ॲज कॅरिओकायनेसिस. पहिल्यांदा न्यूक्लियस डिवाइड होईल, क्रोमोझोम नंबर सेम राहील. इन केस ऑफ मायटोसिस क्रोमोझोम इक्वली डिवाइड होतील दोन्ही न्यूक्लियसमध्ये आणि पहिल्यांदा फर्स्ट स्टेज इज दॅट द न्यूक्लियस division of nucleus occurs and that is called as karyokinesis, and then by cytoplasmic division is called as cytokinesis. So 2 main stages of mitosis are karyokinesis and cytokinesis. 2 स्टेज मध्ये मायटोसिस होईल. पहिल्यांदा न्यूक्लियसचं डिव्हिजन होईल आणि नंतर सायटोप्लाझमचं डिव्हिजन होऊन नवीन 2 सेल्स तयार होतील ज्या की आयडेंटिकल असतील पॅरेंट सेलशी.
ते दॅट इज कॉल्ड ॲज मायटॉसिस. आता ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की अजून सब स्टेजेस पण आहेत त्याच्या, जे की आता पहिल्यांदा जे होईल दॅट इज कॉल्ड ॲज कॅरिओकायनेसिस. सो देर आर सब स्टेजेस इन कॅरिओकायनेसिस. फर्स्ट इज प्रोफेज, सेकंड इज मेटाफेज, थर्ड इज ॲनाफेज अँड लास्ट वन इज टीलोफेज. तर आपण म्हणू शकतो की काय होतं, क्रोमोझोम नंबर डिव्हाइड होण्यासाठी न्यूक्लियसमध्ये ते थिक होतात, थिक आणि कंडेन्स होतात प्रोफेजमध्ये. सो ते थिक होतील, कंडेन्स होतील, कारण त्यांना डिव्हाइड व्हायचंय, म्हणजे सेपरेट होतात. दे सेपरेट फ्रॉम इच अदर, कंडेन्स अँड दे बिकम थिक. दॅट इज कॉल्ड ॲज प्रोफेज. अँड द न्यूक्लिअर मेम्ब्रेन कशी होईल त्यांची, न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला, स्टार्ट्स टू डिसअपियर. नवीन न्यूक्लियस 2 तयार होणार आहेत, त्याच्यामुळे पहिलं जे मेम्ब्रेन आहे न्यूक्लियसचं ते डिसअपियर व्हायला स्टार्ट होतं. आणि मग न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट्स टू डिसअपियर. जेव्हा आपण डायग्राममध्ये दाखवतो तेव्हा न्यूक्लियसचं डायग्राम आपण डॉटेड काढणार, कारण की इट स्टार्ट्स टू डिसअपियर. आणि मग नेक्स्ट स्टेज आहे मेटाफेज. इन मेटाफेज chromosomes are arranged along a equatorial plate and along the horizontal surface of the cell. In the इक्वेटर, जसं आपण सेंटर मधून एक आडवी लाईन, हॉरिझॉन्टल लाईन पास केली, तिथं सगळे लॅटरली अरेंज होतात अँड दे आर अरेंज ऑन द इक्वेटोरियल प्लेट. ऑल द क्रोमोझोम्स आर अरेंज इन मेटाफेज अँड द फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर टेक्स प्लेस. अशा दोन्ही साईडला दोन्ही पोल्सच्या, वरचा पोल आणि खालचा पोल सेलचा, त्याला जॉईन करून एक स्पिंडल फायबर्स तयार होतात, दॅट इज कॉल्ड ॲज मेटाफेज. आता थर्ड स्टेज आहे ॲनाफेज. आता काय होईल, ते क्रोमोझोम्स जे की अरेंज झालेत हॉरिझॉन्टली इक्वेटोरियल प्लेटवरती, दे विल डिव्हाइड अँड दे आर पुल्ड बाय द स्पिंडल फायबर्स. स्पिंडल फायबर्सनी हाफ क्रोमोझोम वरती जातील, हाफ क्रोमोझोम खाली येतील. एक वरच्या पोलला जातील, खालच्या पोलला एक येतील. दॅट इज कॉल्ड ॲज पुलिंग ऑफ द क्रोमोझोम्स बाय द स्पिंडल फायबर्स. आता वरती एक सेट झाला, तो ॲज इट इज राहील 2n ला 2n. खाली एक क्रोमोझोमचा सेट झाला, तो पण ॲज इट इज राहील. इक्वेटोरियल प्लेट ॲज इट इज आहे, आणि मग टू न्यूक्लियस आर फॉर्म्ड अँड दॅट इज कॉल्ड ॲज टीलोफेज. इन टीलोफेज, ॲना मीन्स अवे. ॲनामध्ये काय झालं, दे आर पुल्ड अवे. ॲनाचा मिनिंग होतं की अवे. सो दे आर पुल्ड अवे फ्रॉम द equatorial plate and they are appear as a bunch of banana on the 2 poles of the cell. वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दोन्ही पोलला ते तयार होतात. आणि टीलोफेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट्स टू रिअपियर. नवीन 2 न्यूक्लियस तयार होतील आणि मग त्याचं न्यूक्लियस डिव्हिजन कम्प्लीट होतं. सेकंड स्टेज आपण म्हणलं की सायटोकायनेसिस. सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. आता काय होतं की ॲनिमल सेल जर असेल तर एक नॉच तयार होईल, नॉच मधून 2 सेल्स तयार होतील, आणि मग त्या नॉच मधून सायटोप्लाझमचं डिव्हिजन होऊन वरची सेल वेगळी, खालची सेल वेगळी, अशा डिप्लॉइड 2 सेल्स तयार होतील ॲट द एंड ऑफ द मायटोसिस. सो दिस इज अबाउट द सेल डिव्हिजन, मायटोसिस.